रविवारी होती रथसप्तमी आणि त्याचीच ही सगळी तयारी सुरू होती. सो ताई इथे गौऱ्या पेटवत होत्या, कारण आज आमच्याकडे गौऱ्या पेटवून त्यावर मडक्यामध्ये भात शिजवला जातो आणि तो प्रसादाचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. सो दरवर्षी मी सुद्धा हे करतेच. सो आईची इकडे देवपूजेची सगळी तयारी सुरू होती. सगळ्यांचा नाश्ता झाला, गप्पा गोष्टी झाल्या, आमच्यासुद्धा बॅकपॅक झाल्या, कारण थोड्याच वेळात आम्ही निघणार होतो रिटर्न येण्यासाठी. सो त्याआधी आम्ही मामाकडे सुद्धा जाणार होतो आणि शेगावलासुद्धा. तर मी इथे दोन्ही ताईंसाठी आईंसाठी वाण आणलं होतं, कारण आज हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस. सो त्यांनीसुद्धा वाण आणलं होतं, एकमेकींना वाण दिलं, हसी मजाक झाली, उखाणे म्हटले आम्ही छान छान. सो मस्त वेळ घालवला. 2 दिवस कसे गेले कळलंसुद्धा नाही. आणि फायनली ती वेळ आली. सगळ्यांना टाटा बाय बाय करत आम्ही निघालो आणि 1 तासाच्या जर्नीनंतर आम्ही आलो माझ्या मामाकडे. सो आजीची भेट घेतली, सगळ्यांबरोबर वेळ घालवला. सो ही सगळी माझी मामाकडची फॅमिली. तिथून निघालो आणि आलो शेगावला. तर आल्या आल्या आधी गेलो गजानन महाराजांच्या मंदिरात. रथसप्तमी असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती, तरी पण आम्ही छान असं मुखदर्शन घेतलं महाराजांचं आणि तिथून आलो घरी. आईनी स्वयंपाक रेडीच ठेवला होता. सो जेवणं वगैरे झाली. थोडा वेळ त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी, हसी मजाक, देवांची मस्ती नानाजीसोबत सुरूच होती. ते सगळं झालं आणि निघालो. आणि कायम जोपर्यंत गाडी आमची दिसेनासी होत नाही ना, तोपर्यंत हे दोघं कायम नेहमीच असेच उभे असतात. खरंच आईवडिलांचं प्रेम खूप वेगळं असतं नाही का. सो येस, अशी 3 दिवसाची छान अशी जर्नी आमची इथे एंड झाली. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.